गाड्या फोडून काढा, त्या गाड्या फोडून काढा। माझा आदेश आहे, मी स्वतः ती गाडी फोडून काढेन। वाटल्यास माझ्यावर वाटतील ते गुन्हे दाखल करावे। खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको, 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव जालना मार्गावर अंधेरा फाटा येथे रास्ता रोको। देऊळगाव राजा तालुक्यातील कैलास नांगरे या शेतकऱ्याने परिसरातील शेतीला खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली। या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य कराव्या व कैलास नांगरे यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात खामगाव जालना मार्गावर देऊळगाव राजा तालुक्यातील अंधेरा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आलेले असून शेतकरी आक्रमक झालेले आहेत। शेतकऱ्यांनी जालना खामगाव मार्ग रोखून धरला असून 1.5 ते 2 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शीलवंत इंगळे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा। धरणामधून सिंचनाला पाणी जाईल, पिण्याला पाणी जाणार नाही याच्या पुढे, हे आमचं धोरण आहे। आता याच्या पुढे शासनाला म्हणा तुम्ही तुमचे धोरण आखत बसा। येणाऱ्या 2 वर्षामध्ये शासनाने त्यांच्यासाठी स्वतंत्र धरणं बांधावी, शहरातल्या लोकांना पाणी द्यायला। आमच्या शेतीवर बांधलेल्या, आमच्या पैशातून बांधलेल्या, सिंचनाच्या नावाने बांधलेल्या धरणाचं पाणी फक्त शेतीला जाईल, प्रायोरिटीने जाईल। तुमच्या कलेक्टरांशी तर मी सकाळी बोललो, त्यांनी उद्या मला भेटीची वेळ दिली 11 वाजताची, मी जातोय त्यांना भेटायला। हे सगळे प्रश्न मी त्यांना विचारणार आहे। तुमच्या आमदारांचे फोन आला काय त्यांचा मला, त्यांनी सांगितलं आम्ही मंत्र्यांसोबत बैठक लावली, पालकमंत्र्यांसोबत बैठक लावली। एका शेतकरी सांगितलं जायचं पाणी नव्हतं, पण आज पाणी आहे आणि ते पाणी जर आम्हाला मिळालं तर निश्चितच पोलिसांना म्हणा गाड्या फोडा। ॲम्ब्युलन्सची गाडी द्या इकडून रॉंग साईडने येऊ द्या ना, दवाखान्याची गाडी असेल ते रॉंग साईडने द्या, ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या। हा नाही तर रॉंग साईडने ॲम्ब्युलन्सला जाऊ द्या, इकडून येऊ द्या तिला। हा रोड संपूर्ण मोकळा आहे, त्या गाड्या फोडून काढा, त्या गाड्या फोडून काढा। माझा आदेश आहे, मी स्वतः ती गाडी फोडून काढेन। वाटल्यास माझ्यावर वाटतील ते गुन्हे दाखल करावे। जर एका शेतकऱ्याची आत्महत्या होत असेल, 10 शेतकरी आत्महत्या करत असताना जर हे शासन असंवेदनशील राहत असेल तर ह्याच्या पुढे फोडतोडीचा मार्ग आम्हाला मान्य आहे, बिलकुल मान्य आहे। काही चिंता करू नका, मी तुरुंगात जायला तयार आहे। पोलिसांनी कुमक मागवावी, पोलिसांनी इथं कुमक मागवावी, मला तुरुंगात घेऊन जावं, माझी तयारी आहे।